सांगली लोकसभा मतदारसंघातली तिरंगी लढत अखेरच्या टप्प्यात दुरंगी झाली। दुरंगी लढतीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा वर्चस्व दिसून आला। आता दोघांपैकी कुणाची सरशी होणार याविषयीचा रिपोर्ट। महायुतीचे संजय काका पाटील, मवियाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील या तीन पाटलांमधील लढत राज्यात लक्षवेधी ठरली। काँग्रेसने या जागेकरता शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण उद्धव ठाकरे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले आणि सांगलीत तिरंगी लढत झाली। मात्र वसंतदादा पाटील यांचे नातू असलेले विशाल पाटील यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या सहानुभूतीचा निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसून आलं। त्या काळामध्ये जी चर्चा झाली विशाल पाटलांच्या विषयी आणि त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली, त्याचा फार मोठा फायदा या ठिकाणी विशाल पाटलांना झाला। आणि तुम्ही जो नौखा तसा तुलनेत नौखा उमेदवारांना उभा केला, त्यामुळे एक प्रकारची सहानुभूतीची लाट विशाल पाटलांच्या बाजूने उभा राहिली आणि त्यामुळेच विशाल पाटील आता विजयाला जवळपास घासायला जात आहेत। गेले 2 टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील यांचे 10 वर्षांच्या काळात विविध तालुक्यातील समर्थक यंदाच्या निवडणुकीत विरोधक झाले। मात्र सलग तिसऱ्यांदा बाजी मारण्याकरता संजय काका पाटलांनी योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन केलं होतं। एकीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि विशाल पाटील चंद्रहार पाटील यांच्यातील मतविभागणी अशी रणनीती संजय काका पाटलांनी आखली होती, तर वसंतदादा पाटील घराण्याचा काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाल्यानं सांगलीत मदन पाटील गट, विशाल पाटील, प्रतीक पाटील, विश्वजित कदम गट एकत्र आल्याचं दिसून आलं। त्यामुळे विशाल पाटील यांची बाजू भक्कम झाली होती। शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या पद्धतीने एकामेकाला मदत करणारे हे जे नेते आहेत, तर तशा पद्धतीने दिलदारपणा दाखवून काही लोकांनी त्यांना मदत केली आणि पक्षातल्या लोकांनी म्हणजे अगदी पृथ्वीराज देशमुखांचं नाव घेतलं तरी चालेल की कारण त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ते संजय काकांच्या विरोधात काम केलं असं एक वातावरण तयार आहे। तर त्यामुळे तो एक संदर्भ त्यांनी संजय काकांनी दिला होता। 2019 मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात 65% मतदान झालं होतं, तर या निवडणुकीत 58% मतदान झालंय। त्यामुळे गतवेळच्या तुलनेत 7% कमी झालेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार असा प्रश्न आता निर्माण झालाय। सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।